आता एक मोठी अपडेट समोर येते। पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळापूर्वी ही सुनावणी थोड्या वेळासाठी थांबलेली होती। सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर ठाकरे शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा ही सुनावणी सुरू झाली आहे। पुन्हा एकदा जाऊयात कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडे। सर, आपण बघतोय की ही जी सुनावणी आहे ती सुरू झाली खरी, पण मध्येच थांबलेली आणि त्याच्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे। तर हे असं का झालं असावं? मला असं वाटते की आता सुप्रीम कोर्ट हे कॉन्स्टिट्यूशनल बेंच कोणतं असेल, 7 जणांचं 9 जणांचं याच्याबद्दलची घोषणा कदाचित करतील आणि आजच्या तारखेमध्ये काही कामकाज न घेता 2-3 दिवसांनी त्यांनी कामकाज पुढचं ठेवावं अशी अपेक्षा आहे। जास्त दूरची तारीख देऊ नये असं मला एक वाटते, कारण की मी आधीपासूनच सांगत आलेलो आहे की तारखा घेणं आणि अशा प्रकरणांमध्ये पुढची तारीख घेऊन त्या 2 तारखांच्या मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असंविधानिक कृती करणं ही प्रक्रिया वाढलेली आहे आणि त्यामुळे आणखी जास्त बेकायदेशीरता वाढवायची नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने त्वरित त्याची सुनावणी घ्यावी असं मला वाटते। निश्चितच असीम सर, आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्या आता तुम्हाला पुढचे प्रश्न विचारतील। फराज, सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आता कपिल सिब्बल यांच्या वतीने ठाकरे गटाची बाजू मांडली जाते आहे। सुरुवातीला चीफ जस्टिसनी प्रश्न विचारलेले आहेत की जे सबमिशन्स करायला सांगितलेले होते दोनही बाजूंना, त्या सगळ्या गटांकडनं, दोन्ही गटांच्या वकिलांकडनं हे सबमिशन झालेले आहेत का? यामध्ये आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलंय की हे सबमिशन झालेले नाही आहेत, आज त्यांच्याकडनं सबमिशन केलं जातं आहे, बाकीच्यांचे सबमिशन झालेले आहेत। असीम, याचा काही परिणाम होऊ शकतो का? कारण ॲफिडेव्हिट्स फाईल होणं आणि तुमचे नेमकं म्हणणं काय आहे ते फ्रेम करा, अशा पद्धतीने कोर्टाने मागच्या वेळेला डिरेक्शन्स दिलेल्या होत्या। प्राची, मला वाटते की अशा प्रकरणांमध्ये रिटर्न ॲफिडेव्हिट सबमिट करून घेणं, त्यांचं काय म्हणणं आहे लेखी स्वरूपात घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण की कोणताही निर्णय झाला तरी त्याला आव्हान देण्याची शक्यता आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर लेखी स्वरूपात त्यांचं म्हणणं आलं तर आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा युक्तिवाद परत करण्यासाठी संधी असत नाही। दुसरी गोष्ट, तुषार मेहतांनी जर तारीख मागितली असेल किंवा आज आमचं म्हणणं मांडलेलं नाही, आम्ही अजून काही दिवसांनी मांडू असं म्हटलं असेल तर हा कायद्यासोबत खेळण्याचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। दे आर कमिटिंग फ्रॉड ऑन द लॉ, म्हणजे कायद्यासोबत भ्रष्टाचार करण्याचा हा प्रकार आहे की कायद्याची प्रक्रिया आहे म्हणून त्याचा वापर बेकायदेशीरता वाढवण्यासाठी करायचा, यासाठी जर तारखा मागितल्या जात असतील आणि त्या भारतातल्या सगळ्या न्यायालयांमध्ये सुरू आहे, त्याच्यावर माझा आधीपासून आक्षेप आहे आणि म्हणून तुषार मेहतासारख्या ज्येष्ठ माणसांनी अशा प्रकारच्या गोष्टींच्या आहारी जाणं हे बरोबर नाही, असंविधानिकता याच्यातून वाढेल असं माझं स्पष्ट मत आहे। अर्थात असीम, राज्यपालांची भूमिका याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं केले गेलेलं आहे। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गेल्या सुनावणीच्या वेळेला पण त्यांची भूमिका क्वेश्चन झालेली होती आणि अशामध्ये तुम्ही तसं म्हणताय की हे सबमिट न होणं याला हे महत्त्वाचं आहे। आता जे अपडेट आले त्याच्यानुसार हरीश साळवे यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडनं क्वेश्चन्स फाईल करण्यात आलेले आहेत, पण जसं तुम्ही म्हणताय आजच्या सुनावणीच्या दृष्टिकोनातून या राज्यपालांची भूमिका न मांडली जाणं, आज ते फाईल करतायत असं सांगणं, याचा अर्थ टाळाटाळ किंवा पुढची तारीख घेण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकली जात आहेत का? कदाचित कोर्टाकडनं आता वाट पाहिली जाऊ शकते का आर्ग्युमेंट पुढे जाईल? याच्यामध्ये एक महत्त्वाचा हिडन मुद्दा जो आहे तो समजून घेतला पाहिजे की काही विशिष्ट न्यायाधीश नसले तर आपलं बरं होईल अशा प्रकारचा विचार करणं किंवा काही विशिष्ट न्यायाधीश हे रिटायर्ड होऊ द्या आणि नंतर आपण आपली केस चालू असा विचार करणं हा सुद्धा न्यायालयाचा किंवा न्यायव्यवस्थेचा गैरवापर आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या दृष्टीने जर तारीख मागितली जात असेल तर ते चुकीचं आहे। दुसरी गोष्ट की गव्हर्नर यांनी प्रत्येक वेळेस ठरवून, म्हणजे 30 जूनला घेतलेला निर्णय असेल, 3 आणि 4 जुलैला त्यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी फ्लोअर टेस्ट करण्यासाठी संधी देणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित केलेल्या आहेत। 30 तारखेला त्यांचं पत्र लीक झालं होतं जे त्यांनी नंतर सही आणि तारीखीसकट दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम उपलब्ध आहे, डॉक्युमेंटेड। मग तो सादर करण्यासाठी त्यांना काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी त्यांना तारीख पाहिजे, याबद्दलची विचारणा कोर्टाने करावी असं मला वाटते, कारण की एक प्रकारे सुप्रीम कोर्टासमोर सुद्धा अशा प्रकारे राजकीय गुन्हेगारी वाढवण्याचा प्रकार जर होत असेल तर त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही।
असीम, आज एकूण 6 प्रकरणांवरती सुनावणी होती आणि यामधल्या जसं डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन आहे त्याच्याच बरोबरीने महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे की निवडणूक आयोगाकडे सेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेण्याचे अधिकार देऊ नयेत, तर कोर्टाने ते ठरवावं अशा पद्धतीची याचिका सुभाष देसाई यांनी केलेली आहे. याला अर्थातच शिंदे गटाच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे. या सगळ्या एकूण सुनावणीची प्रक्रिया कशी असेल, कुठल्या केसेस आधी घेतल्या जातील, कारण ही ॲडमिशनसाठीची केस आहे, ती प्रक्रिया कशी असेल आणि या सगळ्याचा म्हणजे गुंतागुंत जी निर्माण झालेली आहे त्याचा या सगळ्या सुनावणीवरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? केवळ डिफेक्शन झालं असेल म्हणजे केवळ पक्षांतर काही जणांनी केलं असेल किंवा पक्ष सोडला असेल आणि त्यानंतर शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह कोणाचा एवढाच वाद, एवढा सुट्या स्वरूपाचा वेगळा वाद असता तर त्या प्रकरणाला निवडणूक आयोगाकडे पाठवणं योग्य ठरेल. परंतु तसं नाही आहे, कारण की आधीची घडामोड जी आहे ती पाहणं आवश्यक आहे की अपात्रतेची नोटीस काढण्यात आली होती, त्या अपात्रतेच्या नोटीसवर स्टे देण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयातर्फे आणि त्याच्यानंतर राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी कोणाला तरी इन्व्हाइट केलं. त्यानंतर त्यांनी 3 आणि 4 जुलैला फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी परवानगी दिली. राहुल नार्वेकर यांची नेमणूक झाली स्पीकर म्हणून. हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर शिवसेना आमची हे चॅलेंज करण्यात आलेलं आहे, शिवसेनेचं धनुष्य आमचं हे चॅलेंज करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे हा विषय सुटा नाही आणि त्यामुळे हा निवडणूक आयोगाकडे पाठवू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की निवडणूक आयोगाचे आतापर्यंतचे निर्णय आक्षेपार्ह, बरेचदा कायदेशीरता नसलेले अशा स्वरूपाचे असल्यामुळे सुप्रीम कोर्टानेच हा सगळा विषय डिसाईड केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. एक अपडेट आलेला आहे. सिब्बल आता त्यांची बाजू मांडतायत कोर्टामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की तुम्ही जर राजकीय पक्ष असाल आणि 2/3 मेजॉरिटीमध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज व्हायला हवं होतं. कायदा असं सांगतो की तुम्ही मर्ज व्हायला हवं होतं, मग असं असताना तुम्ही मर्ज का झालेला नाही आहात? हाच मुद्दा असीम दरवेळेला महत्त्वाचा ठरतोय या संपूर्ण चर्चेमध्ये की मर्जर केलेलं नाही आहे, आम्हीच सेना अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट करतायत. गेल्याही वेळेला बाजू मांडताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता की सेनेमध्ये आम्हाला आक्षेप होते ज्या पद्धतीने कार्यवाही चालू आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त आमचं जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी ही पावलं उचललेली आहेत, आम्ही अजूनही सेनेतच आहोत असं हे सगळे म्हणतात. हा युक्तिवाद जो आहे तो पक्षांतर्गत वादाचा असेल तर पक्षांतर्गतच त्या वादाचं स्वरूप असायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा तुम्ही कायदा आणि नियम तयार केलेले जे आहेत त्याचं उल्लंघन विधानसभेत करता आणि पक्ष संघटनेच्या प्रमुखांनी नेमलेल्या व्हीपचा आदर तुम्ही करत नाही किंवा अनादर करता, तो व्हीप आपण पाळत नाही, त्या आदेशाचं पालन न करता इतरच कोणाला तरी मतदान करता, तर तो कायद्यानुसारचा भंग आहे आणि त्यामुळे तुमची कृतीच हे दाखवणारी आहे की तुम्ही पक्षाशी बंडखोरी केलेली आहे, तुम्ही पक्षाचा आदेश पाळलेला नाही, त्यामुळे तुम्ही अपात्रतेच्या कारवाईसाठी पात्र आहात असं खरं तर स्पष्टपणे दिसते. आणि सातत्याने हे सांगण्यात आलं की आम्ही शिवसेनेत आहोत, बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आहेत. परंतु तसं केवळ सांगून होत नाही. तुम्ही जर 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटीनी बाहेर पडलेला आहात तर तुम्ही 10th शेड्यूलच्या प्रक्रियेनुसार तुम्ही वेगळ्या एखाद्या पक्षामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही अपात्र ठरता. आणि त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो कायद्याच्या वस्तुस्थितीशी थोडं थांबवते. एक अपडेट आलेला आहे. चीफ जस्टिसनी सिब्बल यांच्या या आर्ग्युमेंट नंतर प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या मते त्यांनी भाजपमध्ये जायला हवं होतं किंवा नवीन पक्षाची स्थापना करायला हवी होती आणि रजिस्टर विथ द इलेक्शन पार्टी. तर सिब्बल याच्यावर म्हणले की हे एकच डिफेन्स शक्य आहे. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? चीफ जस्टिस यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. मर्जरचा जो मुद्दा वारंवार डिस्कस केला जातो आहे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे. असीम, मला आता खरं तर आपण सुप्रीम कोर्टावर टीका करत नाही, आपण विश्लेषण करण्याचा जो नागरी अधिकार आहे तो नेहमी वापरतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कोणत्याही पक्षाचं नाव घेण्याची गरज नव्हती असं मला वाटते की तुम्ही भाजपमध्ये जायला पाहिजे होतं का वगैरे. त्यांनी कोणत्याही एखाद्या त्यांना आवडणाऱ्या पक्षात कोणत्याही त्यांनी जाऊ शकले असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी चर्चा होती की बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये हे सगळेजण विलीन होतील किंवा मनसेमध्ये हे सगळे विलीन होतील, ही सुद्धा चर्चा होती. पण सुप्रीम कोर्टाने अशा कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करता जी शुद्ध प्रक्रिया काय सांगते की तुम्ही 2/3 असलात तरी तुम्ही एका विशिष्ट वेगळ्या पक्षात गेले पाहिजे, तरच तुम्हाला संरक्षण आहे, तर तुम्ही अपात्रतेच्या कारवाईसाठी पात्र ठरता. हाच मुद्दा कायदेशीर दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. अर्थातच आता सिब्बल आर्ग्युमेंट करतात आणि सिब्बल यांनी याच्यामध्ये असं म्हणलंय की जर 2/3
मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, तर ते आम्ही ओरिजिनल पॉलिटिकल म्हणजे आम्ही शिवसेना आहोत अशा पद्धतीचा दावा करू शकत नाहीत. एकूण जे आर्ग्युमेंट आहे सेना कुणाची हा मुद्दा त्याच्यातला महत्त्वाचा ठरतो आहे आणि त्याचबरोबर डिस्क्वालिफिकेशनची जी याचिका आहे त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये दोन्ही पक्षांकडून ॲफिडेव्हिट्स फाईल करण्यात आले होते. त्याच दृष्टिकोनातून आता सुरुवातीला सिब्बल हे ठाकरे गटाच्या वतीने आपली बाजू मांडतायत आणि या सुनावणीमध्ये काय होतंय हे महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पुन्हा जाऊयात स्टुडिओमध्ये संदीपकडे. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघितलं शिंदे सरकारचं काय होणार, हा फैसला थोड्याच वेळामध्ये होईल आणि काय पुढची तारीख दिली जाते का किंवा कशा पद्धतीने आर्ग्युमेंट होतात हे बघावं लागणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात, ॲडव्होकेट असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत. असीम सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा, तुम्ही मागच्या वेळेला किंवा ज्या वेळेला आपण या शिंदे सरकारवरच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर चर्चा केली त्या प्रत्येक वेळेला तुम्ही असं सांगितलं होतं की हे सरकार जास्त दिवस राहणं कायद्याच्या दृष्टीने किंवा बेकायदेशीर सरकार आहे. अनेक वेळेला ठाकरेंच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केलाय. मात्र तुम्ही जर मागच्या महिनाभरात बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, जवळपास 700 ते 750 GR काढलेले आहेत. एकीकडे न्यायालयातली लढाई सुरू आहे तर दुसरीकडे इकडे वेगवान निर्णयांचा झपाटा सुरू आहे. याच्यावर मला हे वाटते, मी सातत्याने व्यक्त केलं आहे की आर्टिकल 166 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्ट्रेट अवे मेन्शन्स दॅट ऑन द बेसिस ऑफ एड अँड ॲडवाईस बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स सरकार चाललं पाहिजे किंवा राज्यपालांनी त्याबद्दलची कारवाई तशा पद्धतीने केली पाहिजे. ऑन द बेसिस ऑफ एड अँड ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हा शब्द जो आहे याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कामकाज चाललं पाहिजे असं आहे. मग भारतीय संविधानाला हेच अपेक्षित आहे की मंत्रिमंडळ असलं पाहिजे. त्यामुळे जरी दोघांनीच घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर ठरत नसले तरी ते संवैधानिक दृष्ट्या अनैतिक आहे, कॉन्स्टिट्युशनली इमॉरल आहे, हा मुद्दा सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी एवढे जे निर्णय घेतलेले आहेत आणि ते सगळे आधीच्या सरकारचे निर्णय बदलण्याचा झपाटा जो लावलेला आहे त्याच्याबद्दल पण संविधानिक स्पष्टता आपण जाणून घेतली पाहिजे की लॉफुल डिसिजन्स जे असतील म्हणजे कायदेशीर प्रक्रियेतून घेतलेले निर्णय जे असतील ते तुम्ही हद्दपार करू शकत नाही. जे बेकायदेशीर असतील त्याच्यावर आक्षेप घेऊन ते मात्र जरूर बाजूला ठेवले जाऊ शकतात. सरसकट सगळे निर्णय बाजूला ठेवणं ही राजकीय कृती आहे आणि त्यामुळे ती असंवैधानिक आहे. अगदी असीम सर, मागच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा हरीश साळवे जे शिंदे गटाचे वकील आहेत यांनी म्हटलेलं होतं की एका पक्षातल्या मोठ्या गटाला असं आपला नेता बदलावा वाटलं तर त्यामध्ये गैर काय आहे, मात्र ते कायद्याला धरून नाही आहे याचा विचार, अशा प्रकारे भावनेचा विचार केला जाऊ शकतो का कोर्टात? हरीश साळवे हे अत्यंत ज्येष्ठ वकील आहेत. त्यांचा मोठा दबदबा सर्वोच्च न्यायालयात आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर आहे. याचा अर्थ त्यांनी कशाही प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं असं नाही. म्हणून हे सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणी कितीही मोठा, कितीही ज्येष्ठ, कितीही अनुभवी, चष्मा लागलेला, टक्कल पडलेला, केस पिकलेला वकील असो, त्यांनी जर अयोग्य स्वरूपाचं आर्ग्युमेंट केलं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही अशा प्रकारचे युक्तिवाद खपवून घेणार नाही, कोर्टाचा वेळ वाया घालवायचा नाही. कारण की जर तो त्यांचा पक्षांतर्गत विषय असेल तर तो पक्षांतर्गतच सॉल्व्ह करायला पाहिजे होता. पक्षांतर्गत असंतोष आहे याचा अर्थ विधानसभेमध्ये बेकायदेशीर, असंवैधानिक आणि 10व्या शेड्यूलच्या विरुद्ध वागायचं अशी परवानगी कोणाला मिळालेली नसते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला याच्यातला वाटतो. अगदी असीम सर, एक ब्रेकिंग येते, आपण जाऊयात. प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राची, कपिल सिब्बल यांचा अविरतपणे काही वेळापासून युक्तिवाद सुरू आहे. 2/3 सदस्य असले तरीही शिंदे गट दावा करू शकत नाही शिवसेनेवर, असा युक्तिवाद केलाय. काय अपडेट आहेत नेमक्या सुप्रीम कोर्टातल्या? आताचा महत्त्वाचा अपडेट, सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे यांनी मान्य केलेलं आहे की पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि असं असताना ते ओरिजिनल पार्टी म्हणजे आम्ही शिवसेना आहेत अशा पद्धतीचा दावा करू शकत नाही. त्याच्यावर कोर्टाने म्हटलेलं आहे की हा डिफेन्स त्यांच्यासाठीचा असू शकत नाही. एकूण जे आर्ग्युमेंट आहे त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं अपडेट म्हणावं लागेल. इलेक्शन कमिशनकडे त्यांनी मान्य केलेलं आहे की आमच्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे, असं असताना आम्ही सेनेतच किंवा सेना आमचीच आहे असा दावा त्यांच्याकडनं केला जाऊ शकत नाही. संदीप, नोंदवलेला आहे की निवडणूक आयोगाकडे मान्य केलं असेल की आमच्या पक्षामध्ये फूट पडली आहे तर शिवसेना आमचीच असा दावा कसा केला जाऊ शकतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आता चर्चेत आलाय. असीम सर, माझा आवाज येतोय? असीम सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनीच विचारलेला आहे की जर तुम्ही निवडणूक आयोगाकडे कबुली दिली की आमच्या पक्षामध्ये फूट पडली आहे, मग तुम्ही शिवसेना आमचीच असा दावा कसा करता?
हो, अगदी बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा प्रश्न उपस्थित केला असेल तर हा अत्यंत योग्य आहे. कारण की पॉलिटिकल पार्टीची जी डेफिनेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये दिलेली आहे ती अत्यंत स्पष्टपणे सांगते की ओरिजिनल पार्टी जे आहे त्यांना सगळ्यात जास्त अधिकार आहेत. ओरिजिनल पार्टी जी रजिस्टर आहे ती शिवसेना आहे, त्याचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांनी नेमलेले जे व्हीप किंवा त्यांनी नेमलेले प्रतोद जे आहेत त्यांचे आदेश हे चालतील कायद्यानुसार असं आत्ता तरी गृहीत धरलेलं आहे. मग जर पक्ष सोडला असेल कोणी तर ते त्या पक्षात राहू शकत नाही हे सुद्धा 10व्या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग पक्षातच राहून आमचाच पक्ष आहे असं क्लेम करायचं याला कोणताही कायदेशीर आधार सध्या तरी नाही. जर कायदा बदलला, संविधानच बदललं तर ती वेगळी गोष्ट आहे. पण सध्या कायदेशीर दृष्टिकोनातून एकनाथ खडसे यांचा दावा हा तसा पाहिला तर कायद्याच्या दृष्टीने कमजोर आहे. अगदी असीम सर, तुम्ही पहिल्या दिवसाची सुनावणी सुरू झाली त्यापासून आजपर्यंत जर आपण बघितलं की या सगळ्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला न्यायिक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरताय. प्रत्येक युक्तिवादामध्ये हेच थोडंसं पाहायला मिळतंय. हो, हेच पाहायला मिळतं. कारण की म्हणून मी तुम्हाला मगाशी पण म्हणालो की हरीश साळवे सारख्या वकिलांना जेव्हा अत्यंत इनव्हॅलिड स्वरूपाचे काही युक्तिवाद करावे लागतात ते त्याचाच अर्थ असा आहे की त्यांच्याकडे आर्ग्यू करायला काही नाही. कारण की शेवटी त्यांना सुद्धा कायदा अत्यंत स्पष्टपणे कळतो. कायद्याचं इंटरप्रिटेशन अत्यंत ताकदवान पद्धतीने करण्याची ताकद असलेले एक महत्त्वाचे वकील म्हणून हरीश साळवेंची ओळख आहे. आणि त्यांनाही जेव्हा एखादं बेसलेस विधान करावं लागते वेळ मारून नेण्यासाठी, तेव्हा आपण विचार करू शकतो की किती दयनीय अवस्था वकिलांची सुद्धा झालेली आहे एखादी कमजोर बाजू मांडत असताना. आणि म्हणून ते कमी महत्त्वाचे मुद्दे समजून त्यांना आर्ग्यू करावं लागत आहे. अगदी या सगळ्यामध्ये सर सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाकडे सुनावणी होऊ नये पक्षाच्या बाबतीमध्ये अशी मागणी शिवसेनेकडनं केली उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटानं निवडणूक आयोगाकडेच ही मागणी सुनावणी व्हावी अशा प्रकारची मागणी केली. यामध्ये काय वाटतंय तुम्हाला? निवडणूक आयोगाच्या भूमिका या राजकारण प्रेरित अशा स्वरूपाच्या राहिलेल्या आहे. कायद्याला धरून निर्णय न घेता त्यांना कशा पद्धतीने आदेश येतात तसे निर्णय घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने अडॉप्ट केलेली असल्यामुळे आणि साधारणपणे राजकीय पक्षाच्या सगळ्या लोकांना याची जाणीव असल्यामुळे त्यांना असं वाटते की निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेल्यावर आपण याच्यावर मातब्बरपणे मात करू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाचा प्रयत्न आहे की हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे आणि तशी ते मागणी करत आहेत. परंतु मी जसं मगाशी सांगितलं केवळ सुट्टा मुद्दा तेवढाच असता तर तो निवडणूक आयोगाकडे जरूर पाठवायला पाहिजे. परंतु घटनाक्रम आधीचा वेगळा आहे. असीम सर, येतो मी, कारण युक्तिवाद सुरू झालाय. कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे कोर्टामध्ये. प्राची, काय अपडेट आहेत? सिब्बल हे आता आर्ग्यू करतायत. त्यांनी कर्नाटक च्या विधानसभेच्या सुनावणीच्या वेळेसचा रेफरन्स दिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की एखाद्या पक्षाचे सदस्य तुम्ही आहात का नाही हे ठरवलं जाऊ शकतं. तुमचं कंडक्ट काय, तुमची वागणूक काय आहे याच्यावरनं तुम्हाला पक्षाच्या बैठकीला बोलावण्यात आलेलं होतं. मात्र ते आदेशाचं पालन न करता ते सुरत आणि गुवाहाटीला गेले आणि त्याचबरोबर जे नरहरी झिरवळ डेप्युटी स्पीकर आहेत त्यांना पत्र लिहित त्यांनी आपल्या प्रतोदाची नेमणूक केली, गटनेत्याची नेमणूक केली. त्याचबरोबर ही सगळी पावलं त्यांनी पक्षाच्या विरोधात, पक्षाने जे आदेश दिले होते त्याच्या विरोधात वापरलेली आहेत. आणि त्यामुळे आत्ता त्यांच्या वागणुकीवरनंच सिद्ध होतं आहे की त्यांनी पक्षाचं सदस्यत्व हे त्यांचं रद्द होऊ शकतं. ते पक्षाचे सदस्य नाही आहेत, पक्षाच्या विरोधात कार्यवाही केलेली आहे. अगदी प्राची, असीम सरांकडून याबद्दल जाणून घेऊया. असीम सर, तुम्ही मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, यावेळेला पण सांगितलं होतं, फक्त आम्ही शिवसेनेत आहे म्हणून भागणार नाही, तर कोर्टामध्ये त्यांची वागणूक सुद्धा सिद्ध केली जाईल आणि तसाच एक मुद्दा उपस्थित केलेला आहे कपिल सिब्बल यांनी. हो, याला आपण म्हणतो रिलिव्हिंग बाय कंडक्ट. म्हणजे आपल्या वागणुकीने आपण कोणती तरी गोष्ट सोडून देणे आणि तसं स्पष्टपणे कोणालाही जाणवणे. तर या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे आणि सगळ्या त्या गटातील आमदारांमध्ये आपल्याला दिसतात की त्यांनी प्रत्यक्ष जरी तोंडाने काही म्हणत असले तरी त्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि पक्षविरोधी कृती ते करत आहेत वारंवार. म्हणजे विधानसभेत पण जी केलेली आहे आणि बाहेर सुद्धा केलेली आहे. त्या सगळ्यांवरून त्यांच्या वागणुकीचा भाग म्हणून त्यांनी पक्ष सोडला आहे असंच आपल्याला दिसते. आणि म्हणून तो मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं माझं आधीपासून मत होतं आणि तसं सुप्रीम कोर्टात सुद्धा ते मान्य होईल असं मला वाटतं. अगदी फक्त फुटीरतेचा बचाव पुरेसा नाहीये असं कोर्टानं यावेळेला नमूद केलेलं आहे. त्यामुळे कोर्ट पण या सगळ्या परिशिष्ट 10च्या अनुषंगानंच आता विचार करताना दिसतोय. ज्या पद्धतीनं भावनिक युक्तिवाद केला गेला होता हरीश साळवेंच्याकडून मागच्या वेळेस, त्याचा विचार कुठेतरी कोर्ट करताना दिसत नाहीये.
नाही, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तो मुद्दा महत्वाचाच नाही आहे. त्यांनी तो वेळ मारून नेण्यासाठी एक विषय काढलेला होता, परंतु कायदेशीर दृष्टिकोनातून त्या मुद्द्याला खूप महत्व देण्याची गरज खरं तर नाही आहे. सर, दुसरा महत्वाचा एक मुद्दा असा आहे की धनुष्यबाण कुणाचा, शिवसेना पक्ष कुणाचा, या सगळ्या चा जो निकाल आहे, आता जर ही सगळीच याचिका जी आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, तर आता यामध्ये निवडणूक आयोगाची काय भूमिका असू शकेल, किंवा सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाकडे पुन्हा यातले काही भाग जे आहेत किंवा यातल्या काही याचिका वर्ग करू शकते का, याबद्दलची काही शक्यता आहे का? याबद्दलची शक्यता एवढीच आहे की आधीचे जे काही मुद्दे आहेत ते डिसाईड केल्यानंतरच निवडणूक आयोगाकडे उरलेला मुद्दा पाठवावा अशा प्रकारचा विचार होऊ शकतो. आणि तो जर विचार झाला तर संविधानिक दृष्टिकोनातून मग अपात्रतेच्या नोटीसच्या संदर्भात आधी ठरवावं लागेल. अपात्रतेची प्रक्रिया केल्यानंतर मग उर्वरित जो भाग आहे त्याच्यानुसार मग शिवसेना कुणाची किंवा धनुष्यबाण यांचं की त्यांचं, हा विषय वेगळ्या स्वरूपात निवडणूक आयोगाकडे येऊ शकतो. याचाच अर्थ 16 जण जर अपात्र ठरवण्याची प्रक्रिया योग्य आहे किंवा ती नोटीस योग्य आहे आणि ती प्रक्रिया करा असं जर म्हटलं तर ती प्रक्रिया कोण करणार हा पुन्हा मुद्दा असणार. कारण की ती नोटीस जी आहे ती नरहरी झिरवळ यांनी काढलेली आहे. त्यावेळेस राहुल नार्वेकर हे पिक्चरमध्ये नव्हते, त्यावेळेस नवीन सरकार नव्हतं, आणि म्हणून मग नवीन सरकार जे आलेलं आहे ते संविधानिक आहे का हा सुद्धा मुद्दा येणार. म्हणून निवडणूक आयोगाकडे ते पाठवायचं की नाही प्रकरण हे ठरवणं एवढं सोपं राहिलेलं नाही. अगदी असीम सर, पुन्हा एकदा जाऊयात. प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राची, काय अपडेट आहेत कोर्टातनं? कोर्टामध्ये आता सुनावणीमध्ये 2 महत्त्वाचे आर्ग्युमेंट करण्यात आलेले आहेत. सिब्बल यांनी ही आर्ग्युमेंट करताना हे म्हटलेले आहे की आजही शिंदे गटाकडनं शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आहेत, ही गोष्ट त्यांनीही मान्य केलेली आहे. त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्येही ती मान्य केलेली आहे. महत्त्वाचा आर्ग्युमेंट मधला मुद्दा हा म्हणावा लागेल. त्याचबरोबर सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही राजकीय पक्ष आहात, असं तुम्ही आत्ता शिवसेनाच आहात असं तुम्ही म्हणू शकत नाही. शिवसेना म्हणजे कुठलीही पॉलिटिकल पार्टी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला असतो. त्यामुळे तुम्ही गुवाहाटीमध्ये बसून आम्हीच शिवसेना आहोत अशा पद्धतीचा दावा करू शकत नाही. मेजॉरिटी तुमच्याकडे आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण घटनेच्या 10व्या शेड्यूलनुसार तुम्हाला फक्त मर्जर किंवा आम्ही पक्षातली फूट पडणं जे आहे त्याच्या बाबतीतला निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये मेजॉरिटीच्या बाबतीतलं काही तुम्ही क्लेम करू शकत नाही. आणि उद्धव ठाकरे यांना पक्षनेता तुम्ही आजही मानता आहात. तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असल्याचं तुम्ही मांडलेलं आहे. हे महत्त्वाचं अपडेट म्हणावं लागेल, कारण एकीकडे ठाकरेंच्या नेतृत्वालाच प्रश्न विचारले जात असताना अशा पद्धतीने सिब्बल यांनी भूमिका मांडत पक्षप्रमुख पदावरती अजूनही दावा केलेला नाहीये शिंदे गटांनी, हे स्पष्ट केलेलं आहे. अगदी प्राची, असीम सरांकडून याबद्दलच्या कायदेशीर बाबी जाणून घेऊयात. असीम सर, आपण बघितलं की शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय की आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनाच आहोत, आम्ही मूळची शिवसेना आहोत. त्यामुळे पहिल्या पावलापासून ते आतापर्यंत न्यायिक संभ्रम निर्माण करायचा अशा प्री प्लॅननं हे सगळं चाललंय असं वाटतंय? अत्यंत अभ्यास करून कायद्यातल्या उणिवा शोधून, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा असेल, भारतीय संविधान असेल आणि 10 शेड्यूल असेल, याच्यामधल्या काही उणिवा ज्या आहेत त्या आपल्याला राजकारणासाठी कशा वापरता येतील याचा अभ्यास करून ही सगळी प्रक्रिया वापरण्यात आलेली आहे असं दिसते. परंतु शेवटी कोणी किती सराईत होण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय संविधानानुसार जे काही निर्णय आधी झालेले आहेत ते निर्णयच आता यांना आडवे येत आहेत. आणि त्यामुळे 10 शेड्यूलमधल्या गॅप्सचा आपल्यासाठी फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणं हा अत्यंत एक हास्यास्पद प्रकार ठरू शकतो जर सर्वोच्च न्यायालयाने कडक संविधानिक भूमिका घेण्याचं ठरवलं आणि एक एक विषय काढला. जिथून सुरुवात झाली आहे तशा विषयांची यादी करून त्याला इश्यूज फ्रेम करणं आपण म्हणू शकतो. तसे इश्यूज जर त्या क्रमाने घेतले तर मला असं वाटते की एकनाथ शिंदे आणि गटाच्या सगळ्या ज्या आकांक्षा आहेत त्याचं उद्ध्वस्त होणं हे नक्की आहे. अगदी असीम सर, महत्वाचा मुद्दा मगाशी आपण चर्चेला घेतला होता, तो म्हणजे नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेच्या संदर्भामध्ये बजावलेली नोटीस. या सगळ्यामध्ये नरहरी झिरवळ आणि शिंदे गटाकडून वारंवार असं सांगितलं गेलं त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला. या सगळ्यामध्ये आता नरहरी झिरवळ यांनी काढलेली नोटीस किंवा त्यांच्या बाबतचे जे अधिकार आहेत यावर सुद्धा सुप्रीम कोर्ट काही महत्वाच्या बाबतीमध्ये नोंदी किंवा अभ्यास करू शकेल?
या संदर्भात नबाबी म्हणून यांची जी केस एक आधी डिसाईड झाली होती त्या केसचा संदर्भ सातत्याने देण्यात येतो आहे आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की जे उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष आहेत त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय तो ग्राह्य धरता येणार नाही अशा प्रकारचा केसचा निकाल होता. परंतु याच्यामध्ये आधी अपात्रतेची नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ईमेलद्वारे एका कोणत्या तरी अपरिचित अशा ईमेलवरून अनऑफिशियल ईमेलवरून पत्र पाठवण्यात आलं आहे की आमचा तुमच्यावर अविश्वास आहे आणि त्यामुळे अविश्वास कोणी मांडायचा, अविश्वास कशा स्वरूपाचा असला पाहिजे, कोणीतरी एखादा तिसरा माणूस अनोळखी अशा ईमेलवरून अनऑफिशियली पत्र पाठवून देईल आणि तो सांगेल की नरहरी झिरवळ तुम्हाला आम्ही अविश्वास पात्र ठरवलेलं आहे, हे मान्य करणं हे कितपत योग्य आहे, याच्यातून अराजकता निर्माण होईल आणि त्यामुळे अशा प्रकारे नोटीस जी पाठवलेली आहे त्या नोटीसच्याच कायदेशीरतेवर प्रश्न आहे. अपात्रतेची जी नोटीस आहे ती योग्य आहे असं माझं आत्ता मत आहे आणि त्यामुळे नरहरी झिरवळ यांना अविश्वास पात्र ठरवणं किंवा त्यांच्यावर अविश्वास आणलेला आहे असं ठरवणं हे सुद्धा तसं कायद्यात बसणारं नाही आहे. कारण की त्या नबाबीच्या केसमध्ये अपात्रता डिक्लेअर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो विषय विचारात घेतलेला होता, त्याच्या आधी तो घेतलेला नव्हता. आता केवळ अपात्रतेची नोटीस त्यांनी दिली होती आणि अशा वेळेस एका त्रयस्थ अनोळखी अशा ईमेल आयडी वरून ईमेल पाठवणं याला आपण किती कायदे मान्यता द्यायची हा सुद्धा विषय सुप्रीम कोर्टात नक्कीच विचारात घेतला जाईल. अगदी पुन्हा एकदा जाऊयात, प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राची, काय अपडेट्स आहेत? कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना अशी भूमिका मांडलेली आहे की आता ज्या पद्धतीने 10th शेड्यूलचा वापर केला जातो आहे त्याचा अर्थ तुम्ही डिफेक्शन म्हणजे कुठल्याही पक्षफुटीच्या दृष्टिकोनातनं पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग हा पक्षात फूट पाडणं आणि अशा पद्धतीने मेजॉरिटी असेल तर त्या दृष्टिकोनातनं वापर केला जातो आहे. जर हा अर्थ तुम्ही कोर्टाने ग्राह्य धरला तर याचा अर्थ कुठलंही गव्हर्नमेंट पाडायसाठी फक्त मेजॉरिटी आहे म्हणून गट बाहेर पडतील आणि कुठलंही सरकार पाडू शकतील. हा अर्थ याचा घ्यायचा का, हा महत्त्वाचा सवाल कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण आर्ग्युमेंटमध्ये आत्ता उपस्थित केलेला आहे. अगदी प्राची, या सगळ्याबद्दल असीम सरांच्याकडून जाणून घेऊया. असीम सर, तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्याबद्दल विश्लेषण करताय, पहिल्या दिवसापासून आपण विश्लेषण करतोय शेड्यूल 10च्या अनुषंगानं, कपिल सिब्बल यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडलेला आहे. जर मेजॉरिटी आहे म्हणून जर विचार करायला घेतला कोर्टानं तर परिशिष्ट 10ला काहीही अर्थ उरणार नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केला. मला हेच वाटत आलेलं आहे आतापर्यंत की कायद्याचा उद्देश काय हा लक्षात घेतला पाहिजे. कोणत्याही कायद्याच्या सुरुवातीला त्याचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय आणि व्याप्ती काय अशा स्वरूपाची एक मांडणी केलेली असते. पक्षांतर बंदी कायद्याचा इतिहास जर आपण बघितला तर पक्षांतर बंदी होऊ नये आणि पक्षांतर बंदी करणं सोपं असू नये या उद्देशाने तो कायदा आणलेला आहे. कारण की राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रवृत्ती वाढू नये हा त्याचा उद्देश आहे. मग त्याच उद्देशाने कायद्याचे अन्वयार्थ काढायला पाहिजे आणि म्हणून मग पक्षांतर बंदी कायद्यामध्ये म्हटलं आहे की 2/3 मेजॉरिटी तुम्ही जरी बाहेर आलेले असलात तरी तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये समावेश केला पाहिजे, स्वतःला सामील करून घेतलं पाहिजे, तरच अपात्रतेच्या कारवाईला तुम्ही टाळू शकता, अन्यथा तुमच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. एवढं स्पष्ट ते आहे. आता त्याच्यानंतर दुसरा भाग आहे की कोणताही कायदा बहुमताच्या आधारे निर्णय घेतला जात नाही. म्हणजे बहुमत आहे, अनेक लोकांचं असंच म्हणणं आहे त्याच्यामुळे कायद्याने तसाच विचार करायचा असं नाही. कायदा हा सर्वसमावेशक असतो, सगळ्या परिस्थितींचा विचार करून कायदा केलेला असतो. एका वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळा निर्णय घ्यायचा आणि वेगळा अर्थ काढायचा हे कायद्यात बसत नाही आणि त्यामुळे मला वाटते की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर गटाचं दुर्दैव हेच आहे की विधानसभेत असलेल्या बहुमताच्या आधारे न्यायालयाने निर्णय घ्यावा असं जर त्यांना वाटत असेल तर तसं कायद्यात बसत नाही. अगदी असीम सर, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीला वेळ दिलात आणि या सगळ्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या युक्तिवादावर विश्लेषण केलं त्याबद्दल आपण बघितलं. ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्या सोबत होते. पुन्हा एकदा जाऊयात, प्राची कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. प्राची, काय अपडेट आहेत सुप्रीम कोर्टात? सिब्बल यांनी आर्ग्युमेंटमध्ये आता अशी बाजू मांडलेली आहे की जर यांनी पक्षांतर केलेलं आहे, हे पक्षातनं बाहेर पडलेले आहेत आणि डिफेक्टर जर त्यांना मानलं तर त्यांनी पहिल्यांदा कधी अशा पद्धतीचं पाऊल उचललं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्या वेळेला हे पक्षातनं बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा पक्षविरोधी कारवाया करायला लागले तेव्हापासूनच्या पुढच्या सगळी कार्यवाही ही अनधिकृत ठरते, ते पक्षाचा भाग नाही आहे, त्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं निलंबन असेल हेही महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर हे सगळं जर आपण अनधिकृत आहे असं धरलं तर त्याला ग्राह्य धरून सरकारने घेतलेले, सरकारची स्थापना असेल किंवा सरकारने घेतलेले सगळे निर्णय हे अनधिकृत ठरतात आणि त्यामुळे आत्ता जे सरकार आहे त्यांच्याकडनं जे निर्णय घेतले जात आहेत, जी पावलं उचलली जात आहेत, सरकार स्थापना केली गेलेली आहे
त्या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणावरती लवकर निर्णय घेणं हे गरजेचं आहे, अशी भूमिका सिब्बल यांच्याकडनं आता मांडली गेली आहे. संदीप. अगदी प्राची.